Good morning, friends. Now, from last lecture, we learned the median. The median is the most central value. Last lecture, we learned the median by using the formula. Median is equal to L plus H upon F close bracket N by 2 minus CF close bracket complete. What is the notation we know in that formula? Now in this lecture we are going to median by graphical method. आता median by graphical method काढण्याची ही जी काय आहे तुमच्या समोर ही त्याची स्टेप आहे, म्हणजे थेरी आहे ही की ह्या पद्धतीने तुम्हाला median graphical मेथडनी काढता येतो. आता ही थेरी वाचण्याच्या अगोदर आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊ. मी डायरेक्ट तुम्हाला अगोदर बाय एक्झाम्पल मी तुम्हाला median समजून सांगतो. Here example, find the median by graphical method for the following data. डेटा दिला आहे क्लास आणि फ्रिक्वेन्सीचा. क्लास 5 to 15, 15 to 25, 25 to 35, 35 to 45, 45 to 55 आणि फ्रिक्वेन्सी 5, 12, 26, 12, 5 अशा पद्धतीची तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग काय करायचं, ह्या क्लास फ्रिक्वेन्सी ॲज इट इज लिहायच्यात आहे तसेच, आणि पुढं फक्त एक कॉलम ॲड करायचा आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी शॉर्टकटमध्ये मी इथं सी आपलेलं आहे. सो 5, 15, 15 to 25, 25 to 35, 35 to 45, 45 to 55. ठीक आहे. ॲज इट इज फ्रिक्वेन्सी इथं लिहिलेली लेस दॅन सी एफ, म्हणजे लेस दॅन सी एफ पहिली आहे तशीच 1 by 1 ॲडिशन करायची. 5 अधिक 12 17, 17 अधिक 26 43, 43 अधिक 12 55, 55 अधिक 5 60. म्हणजे टोटल किती झाली एन, एन इज इक्वल टू किती झाला 60, टोटल 60. सो नेक्स्ट स्टेपला काय करायचं, एन बाय 2 फाईंड करायचं. एन बाय 2 आपल्याला लागतो. 60/2 30. ही फक्त थिअरी. आता याच्या पुढे आपण काय करतो, फॉर्म्युला वापरतो. पण आता आपल्याला फॉर्म्युला वापरायचा का नाही, ग्राफिकल मेथडने काढायचं. हिअर वी प्रिपेअर द लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. मग लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व कसा फाईंड करायचा ते इथं तुम्हाला सांगतो. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपल्याला प्लॉट करायचं. एक्स ॲक्सिसवरती आपल्याला अप्पर बाउंड्रीज म्हणजे कोणते नंबर, हे नंबर 15, 25, 35, 45, 55 हे घ्यायचे. आणि वाय ॲक्सिसला काय करायचं आहे, वाय ॲक्सिसला हे लेस दॅन सेमी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी येईल अशा पद्धतीने स्केल घ्यायचे. मग ते स्केल मी काय घेतलं इथं 5च्या पट्टीमध्ये घेतले. 5, 10, 15, 20, 25 म्हणजे हे स्केल येण्यासाठी आपण तिथं घेतलेलं आहे स्केल. सगळ्यात मोठा नंबर किती आहे 60. मग 60पर्यंत स्केल घ्यायचं तुमच्या ग्राफ पेपरवर. त्याप्रमाणे तुम्ही डिवाईड करायचं. आता 10च्या पट्टीत घेतलं असतं तर 6, 10 थोडेच झाले असते, बरोबर. आपल्याला लई जास्त पण नाही झाले पाहिजे आणि लई कमी पण नाही झाले पाहिजे, मापात राहिले पाहिजे. त्यासाठी मी इथं 5च्या पट्टीमध्ये घेतलेलं आहे. आता जेव्हा पहिली 5 काय आहे इथं, 5 इथं अप्पर बाउंड्री आहे का, नाही. 5 कशी आहे, लोअर बाउंड्री. तरी मी फर्स्ट क्लासची लोअर बाउंड्री आपल्याला तिथे घ्यावी लागते. मग त्यासाठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपली 0 ठेवायची. किती ठेवायची, 5साठी 0. आता नेक्स्ट 15, अप्पर बाउंड्री किती आहे 15. 15 असेल त्यावेळेस लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती होती 5. मग बघा 15 असेल एक्स ॲक्सिसला त्यावेळेस वाय ॲक्सिसवरती 5 म्हणजे हा टिपका, कळते. नंतर पुढची अप्पर बाउंड्री किती आहे 25 असेल त्यावेळेस 17. मग 25 अप्पर बाउंड्री 25 असेल त्यावेळेस 17 कुठं येणार आहे 15च्या पुढं.
25 असेल त्यावेळेस 17 म्हणजे इथं येईल. नंतर पुढची अप्पर बाउंड्री किती आहे 35 त्यावेळेस किती लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 43. बघा 35 असेल त्यावेळेस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 43. असेल त्यावेळेस लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 43 सॉरी इथं पाहिजे, हा टिप काही इथं नसताना ना, तर 43 म्हणजे इथे येईल. सॉरी बरं का, ते मिस्टेक झालं. 43 नंतर पुढचे आहे 45 असताना 55 म्हणजे इथं 45 त्यावेळेस तुमचं तिकडं 55 म्हणजे इथं येईल. आणि शेवटी 55 असेल त्यावेळेस 60, 55 असेल त्यावेळेस तुमचं इकडं 60. मग आता हे काय करायचे, हे सगळे टिपके कनेक्ट करायचे. फक्त पट्टीच्या साहाय्याने कनेक्ट करायचे नाही, हाताच्या साहाय्याने हाताने आपली रेषा मारीत चालायची. अशी तुमचा कर्व मिळाला. आता ह्या कर्व मिळाल्यानंतर काय करायचं, n/2ची व्हॅल्यू फाईंड करायची. n/2 किती आहे आपला 30, इथं 30 आहे आपला. हो का, ह्या 30 वरून काय करायचं, ह्या कर्ववरती रेषा मारायची, सरळ मारायची बरं का, पट्टीच्या साहाय्याने मारायची. ही रेषा जिथं आपल्याला टच होईल कर्वला तिथं न्यायची. जिथं टच झाली ना तिथून परत सरळ खाली रेषा मारायची, पट्टीच्या साहाय्याने मारायची. आणि पट्टीच्या साहाय्याने मारल्यानंतर जिथं टच होईल तो काय असतो, मीडियन असतो. आता हा टच कुठं झाला आहे, 25 आणि 35च्या मध्ये झाला आहे. बरोबर का. आणि 25 आणि 35च्या मध्ये अंदाजे आपल्याला किती सांगता येईल बरं, अंदाज 25 सांगायचा आहे. आता हा 25 पासून तर खूप लांब आहे आणि 35च्या जवळ आहे. मग किती असणार आहे तो, एक तर 32 किंवा 33 असेल. मग इथं आपण ॲप्रॉक्झिमेटली मीडियन किती फ्रॉम ग्राफ, मीडियन ॲप्रॉक्झिमेटली 32. ॲप्रॉक्झिमेटली अंदाजे, पुढे शब्द वापरायचा बरं का तो ॲप्रॉक्झिमेटली, कारण इथं आन्सर ॲक्युरेट असतं का नाही, आपण अंदाज लावतो. इथं किती अंदाज 50 असू शकतं, 32 हा इथं आकडा असू शकतो. म्हणजे मीडियन इज इक्वल टू 32 ॲप्रॉक्झिमेटली. आणि पुढं स्केल द्यायचं, स्केल काय द्यायचं, ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हे 5 15 किती 10 युनिट्स. आणि ऑन वाय ॲक्सिस किती असेल ते 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 युनिट. असा हा तुमचा मीडियन फाईंड करतात. त्यासाठी हा थिअरी पार्ट आहे. मी थिअरी पार्ट आता एक्झाम्पलमध्ये काय लिहिलं आहे ते आपण वाचू. द मीडियन कॅन बी ऑब्टेन बाय ग्राफिकली मीन्स ऑफ लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. म्हणजे मीडियन काढण्यासाठी आपल्याला काय लागतो, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व लागतो. आपण जो आता आपण पाहिला कसा काढायचा तुम्ही. टेकिंग अप्पर बाउंड्री ऑन एक्स ॲक्सिसवरती काय घ्यायच्या, अप्पर बाउंड्री, अँड लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. कळलं का, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑन वाय ॲक्सिस. ड्रॉ द लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू द n/2. म्हणजे आपण ही जी लाईन ड्रॉ केली ती ना, कुठून ड्रॉ केली ती, हो का, ही लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिसला समांतर. आणि कुठून ड्रॉ करायची, n/2ची व्हॅल्यू जी आहे ना तिथून ड्रॉ करायची. ड्रॉ द लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू n/2 ऑन वाय ॲक्सिस अँड फ्रॉम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, म्हणजे जिथं आपल्याला कर्वला मिळते इंटरसेक्शन ऑफ द लाईन अँड ऑग्यू कर्व, अँड देन ड्रॉ द परपेंडिक्युलर म्हणजे सरळ रेषा काटकोनात टू द एक्स ॲक्सिस. देन व्हॅल्यू ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे जिथं टच होते एक्स ॲक्सिसला, इथं टच होते, ह्याला म्हणायचं फूट ऑफ परपेंडिक्युलर. तर फूट ऑफ परपेंडिक्युलर इज अ मीडियन. तो फूट ऑफ परपेंडिक्युलर काय असणार आहे, तिथं मीडियन असणार आहे. अशा पद्धतीचं हे तुमचं ग्राफिकल मेथडने तुम्ही मीडियन फाईंड करू शकता. एकदम सोपी अशी मेथड आहे ही ग्राफिकल मेथडने मीडियन फाईंड करण्याची. ठीक आहे. सो आता मी नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. काय, फाइंड द मीडियन ऑफ फॉलोइंग डेटा बाय ग्राफिकल मेथड. मंथली सॅलरी आणि फ्रिक्वेन्सी.
आता हे बघा, हे एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला फॉर्म्युल्याने सोडवलं आहे का? तुम्ही चेक करा, तुम्ही पण लास्ट लेक्चरच्या व्हिडिओमध्ये असेल ते. आता पण आपण काय करणार आहे, ते ग्राफिकल मेथडने सोडवणार आहे. तेच एक्झाम्पल ग्राफिकल मेथडने. मंथली सॅलरी आणि फ्रिक्वेन्सी. मंथली सॅलरी 1400 1600, 1600 ते 1800, 1800 2000, 2000 ते 2200, 2200 ते 2400 आणि 2400 ते 2600. आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 12, 30, 55, 40, 35, 28 अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर हे काय करायचं, हा टेबल तयार करायचा. टेबलमध्ये काय करायचं, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ॲड करायची, बरोबर का? लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तिथं ॲड करायची. मग आता 1400 1600 12, 1600 ते 1830, 1800 ते 2055, 2000 ते 2200 40, 2200 ते 2400 35, 2400 ते 2600 28. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पहिली आहे तशीच लिहायची, 1200 ते 1200. 12 अधिक 30 42, 42 अधिक 55 97, 97 अधिक 40 137, 137 अधिक 35 172 आणि 172 अधिक 28 200. अशा पद्धतीने तुमची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार करायची. म्हणजे इथं टोटल किती झाला, एन किती झाला 200. ह्या एनची काय करायची, निम्मी करायची, n/2 200 भागिले 2, 200 भागिले 2 100. इथंच थांबायचं. आता ग्राफ तयार करायचा. ग्राफ तयार करण्यासाठी काय करायचं, ह्या अप्पर बाउंड्रीज वापरायच्या. पण काय करायची, पहिल्या क्लासची लोअर बाउंड्री पण घ्यायची. कुठे घ्यायची ती, ओरिजिनला 0 0 पैसे घ्यायची. सो पहिल्या क्लासची लोअर बाउंड्री 1400, अप्पर बाउंड्री 1600, 1800, 2000, 2200, 2400, 2800. आता काय करा, हे गॅप माझ्याकडून अंदाजपंचे घेतलेलं आहे, मी काय पट्टी वापरलेली नाही. तुम्ही हे शक्यतो पट्टीच्या साहाय्याने ठराविक अंतर घ्यायचं, 2 सेंटीमीटरचं, 3 सेंटीमीटरचं किंवा सेंटीमीटरचं. अंदाजपंच असं काही पण रेषा मारायच्या नाहीत माझ्यासारख्या, पट्टी वापरायची तुम्ही एक. आणि नंतर इथं स्केल घ्यायचं आहे. आता स्केल बघा, ह्याच्यासाठी लागते स्केल आपल्याला. सगळ्यात मोठं किती आहे, 200 म्हणजे आता स्केल भरपूरला मोठं आहे. मग काय केलं, त्यासाठी मी इथं 20च्या पट्टीमध्ये घेतलेले, 20 40 60 100 200पर्यंत. ठीक आहे. आता पहिली किती, 1400साठी किती घ्यायचं, 0च घ्यायचं आहे, 1400साठी 0च. नंतर 1600साठी किती आहे, 12. 1600साठी बघा, 1600 असेल त्यावेळेस 12, इथं टिपका 12. ठीक आहे. नंतर 1800साठी किती आहे, 1800साठी 42 आहे. मग इथं 1800, त्यावेळेस इथं 42. तुम्ही काय करा, शक्यतो मग काय करायचं बघा, तुम्हाला जर बरोबर यायचं असेल तर मग अशी पट्टी धरायची इथं 1800वरती आणि इकडे 42वरती अशी पट्टी धरायची आणि इथं टिपका ड्रॉ करायचा. ठीक आहे. जर तुमचा आन्सर अजून बरोबर चांगल्या प्रकारे ॲक्युरेट यायचं असेल तर. नंतर 2000साठी किती आहे, 97. का इथं 2000 आहे, त्यावेळेस किती होतं, 97 म्हणजे 100च्या खाली, बरोबर का? इथं टिपका आला आहे हा. नंतर 2000 नंतर 2200 नंतर किती, 137. 2200 नंतर 137 म्हणजे 140च्या खाली, इथं टिपका येतो. नंतर 2400ला किती आलं आहे, 172. 2400 इथं आहे, त्यावेळेस किती आलं आहे, 172. इथं हा टिपका 180च्या खाली. आणि शेवटी 2600ला किती आहे, 200. 2600ला 200 म्हणजे इथं टिपका येईल. हे सगळे पॉईंट पट्टीच्या साहाय्याने जोडायचे नाहीत, लक्षात घ्या. हाताने जोडायचे, स्मूथ हँडने, मोकळ्या हाताने जोडायचे. नंतर ह्या रेषांना पट्टी वापरायची. आता n/2ची किती व्हॅल्यू, 100. 100वरून काय करायचं, 100 इथून ह्या कर्व टाकायचा, जोडायची. आणि जिथं टच होईल तिथून परत खाली घ्यायचा. खाली जिथं येईल तो काय असतो, तुमचा मीडियन असतो. आता इथं मीडियन बघा किती आलेलं आहे, 2000 ते 2200च्या मध्ये आलेलं आहे. आणि एकदम 2000च्या एकदम थोडासा पुढे गेलेला आहे. कितीने पुढे गेलेला असेल, 10 15 20 30च्या आसपास असत. म्हणून मीडियन अंदाजे सांगायचं किती असेल बरं, अंदाजे भरपूर पण लांब नाही, 2000पासून 2000 10 15 20 ह्या दोघांच्या दरम्यानच असेल, 10 ते 20.
म्हणून मी अंदाज पंचे इथं मीडियन किती दिलेलं 2015 ॲप्रॉक्झिमेटली हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे इथं. जर ग्राफिकल मेथडमध्ये तुम्ही ॲप्रॉक्झिमेटली शब्द नाही वापरला तर तुम्ही म्हणता हे ॲक्युरेट आहे. ॲक्युरेट आपल्याला सांगता येत नाही, म्हणून 2015 ॲप्रॉक्झिमेटली आणि पुढं स्केल द्यायचं. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू कितीचं आहे 1400 200 म्हणजे 200 आणि वाय ॲक्सिसवरती 20 युनिट्स. अशा पद्धतीने तुम्ही स्केल द्यायचं. आता ह्या मेथडमध्ये एक्झाम्पल तुमचं बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल घ्यायचं आहे आपल्याला. फाइंड द मीडियन फॉर द फॉलोइंग डेटा बाय ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडने आपल्याला काय करायचं आहे तर मीडियन फाइंड करायचं आहे. आता त्यासाठी हा टेबल दिलेला आहे डिव्हिडंड आणि नंबर ऑफ कंपनीज. टेबल आणि नंबर ऑफ कंपनीज. आता डिव्हिडंड 0 ते 20 20 ते 40 40 ते 60 60 ते 80 80 ते 100. नंबर ऑफ कंपनीज 20 35 15 8 2. याचा काय करायचा हा टेबल तयार करायचा. डिव्हिडंड नंबर ऑफ कंपनीज आणि लेस दॅन CM. डिव्हिडंड 0 ते 20 20 ते 40 40 ते 60 लिहायचा. नंबर ऑफ कंपनीज लिहायच्या ह्या आणि नंतर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह पहिली फ्रिक्वेन्सी ॲज इट इज 20 20 20 अधिक 35 55 55 अधिक 15 70 70 अधिक 2 8 78 78 अधिक 2 80. म्हणजे टोटल किती आहे एन व्हॅल्यू एनची व्हॅल्यू 80. काय करायचं n/2 काढून ठेवायचा. 80 अधिक भागिले 2 80 भागिले 2 40 40. आता लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व तयार करायचा. आता काय करायला लागतं त्यासाठी अप्पर बाउंड्रीज लागतात, पण पहिल्या क्लासची लोअर बाउंड्री 0 पण लागते आपल्याला. सो त्यासाठी मी स्केल 0 20 40 60 हे अप्पर बाउंड्री घेतलेले आहे तिथं. 0 20 40 60 80 100. आता हे स्केल आपल्याला लिहायचं आहे 80पर्यंत जायचं आहे. मग कितीच्या पटीत घेतलं आहे 10च्या पटीत घेतलं आहे मी. तुम्ही 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100. 90 100ची गरज नाही पण लिहिलेले आहेत 80पर्यंतच आपल्याला लागतं आहे. सो सुरुवातीला 0 असेल त्यावेळेस 0च घ्यायचं. 0 असेल त्यावेळेस 0च. आता 20 अप्पर बाउंड्री 20 होती. 20साठी किती होतं 20च होतं. मग इथं 20 असताना बघा इथं 20 असताना इकडं पण 20च आहे. पुढची अप्पर बाउंड्री किती आहे 40. 40साठी किती आहे 55. 40 40साठी किती घेतली आपण 55. पुढं बघा हे 55. 40साठी 55. पुढची अप्पर बाउंड्री किती आहे 60. 60साठी किती आहे 70. 60 आणि 60साठी किती आहे 70. बघा हा टिपका 60 आणि इकडून 70. ठीक आहे. नंतर पुढं किती आहे 80. 80साठी किती आहे 78. 80 इथं आणि 78 78 म्हणजे 80च्या खाली इथं. आणि पुढे 100साठी किती आहे 100साठी 80 आहे. 100साठी 80 100 80. मग हे सगळे कर्व जोडायचे स्मूथ हँडने. नंतर आता n/2ची व्हॅल्यू 40 आहे. 40 पॉईंटवरून इकडं रेषा मारायची आणि तीच रेषा परत सरळ खाली घ्यायची. खाली घेतल्यानंतर इथं हा टच झाला. इथं हा टच झालेला अंदाजे किती अंदाज म्हणजे सांगायचा. हे 20 आहे इकडं 40 आहे. ह्या दोघांच्या मध्ये 30 आहे. पण ह्या 30च्या पुढे मधोमध नाही बरं का. हा मधोमध असतात तर किती झाला असता 30. पण तो 30च्या पुढे म्हणून 30च्या पुढे म्हणजे तो किती असेल 31 32 33 35पर्यंत असू शकतो. म्हणून मी इथं मीडियन किती दिलेलं आहे मीडियन इज इक्वल टू 35 ॲप्रॉक्झिमेटली. तुम्ही 32 लिहिला 33 लिहिला आणि पुढे ॲप्रॉक्झिमेटली शब्द वापरला तरी चालेल. आणि पुढं स्केल द्यायचं. आता एक काम करू ह्या एक्झाम्पलचं आपण काय करू फॉर्म्युल्याने किती उत्तर येते चेक करू. बस फक्त चेक करू. ग्राफिकलने किती आलं आहे 35 आलं आहे अंदाज पंचे. आता इथं n/2ची व्हॅल्यू किती आहे n/2ची व्हॅल्यू 80/2. 80/2 म्हणजे किती आलेली आहे 40 आलेली. आता 40पेक्षा पुढची फ्रिक्वेन्सी कोणती इथं 55 आहे बरोबर का. लेस दॅन 55. मग आता 55 कोणत्या गटाला आहे त्या गटाला बॉक्स करायची बरोबर.
त्या गटाची फ्रिक्वेन्सी बॉक्स करायची आणि त्याच्या मागच्या क्लासची फ्रिक्वेन्सी बॉक्स करायची. मग आता मीडियन क्लास कोणता झाला इथं? मीडियन क्लास कोणता झाला? 20 ते 40. मग आता एल किती आहे? एल 20. एच किती झाली? 20. दोघांचा डिफरन्स 20. एफ किती झाली? त्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? 35. सी एफ किती झाली? त्याच्या पाठीमागच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे? ती 20. बरोबर का? मग आता फॉर्म्युला वापरा. मीडियन इज इक्वल टू एल प्लस एच अपॉन एफ ब्रॅकेटमध्ये n/2 मायनस सी एफ टाका या किमती. एलची व्हॅल्यू 20 अधिक एच अपॉन एफ म्हणजे 20/35 आणि ब्रॅकेटमध्ये n/2ची व्हॅल्यू किती आहे? 40 वजा सी एफ किती आहे? 20 अधिक आता 20/35 किती येते? करा कॅल्सीवरती. 20/35 0.5714 0.5714 गुणिले 20 40 गुणिले 40/40 वजा 20 येत. मग 20 अधिक काही जण लगेच हे ह्याच्यात ॲड करतात, हे नाही ह्याच्यात अगोदर गुणाकार करायचा. 0.5714 11.42 11.42 म्हणजे किती झालं ते? 31.42 आली. आणि आपण किती काढली होती ग्राफिकलने? 35. म्हणजे काय झालं? हे इथं आला, हा पॉईंट काय आला? 31.42 आहे. आणि इथं आपण शब्द वापरतोय ॲप्रॉक्झिमेटली, म्हणून ते उत्तर बरोबर आहे. कळलं का? अशा पद्धतीने तुम्ही मीडियन बायोग्राफिकल मेथडने फाईंड करू शकता. मी तुम्हाला 2 एक्झाम्पल इथं मी तुम्हाला लिहून देतो फाईंड करायचा मीडियन त्याचा. कशाने? ग्राफिकल मेथडने. Find the median. By graphical method for the following data. डेटा काय आहे? मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट. मार्क्स किती आहे? 0 ते 10. झिरो ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 आणि शेवटी 50 ते 60. 50 ते 60. नंबर ऑफ स्टुडंट आहे 5, 9, 15, 21, 6 आणि 4. याचा एक फाईंड करायचा. आणि अजून एक देतो. ते पण असंच आहे, फक्त मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट. मार्क्स
आणि नंबर ऑफ स्टुडंट. आता इथं मार्क्स कसे दिलेले आहेत, 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80 आणि शेवटी 80 ते 100. त्याला नंबर ऑफ स्टुडंट आहेत 3, 7, 25, 20 आणि 5. या 2 एक्झाम्पलचा तुम्ही मेडियन फाइंड करायचा आहे. कसा, ग्राफिकल मेथड, फॉर्म्युल्याने नाही, बाय ग्राफिकल मेथड. ठीक आहे. आन्सर ग्रुपवरती पाठवा. ओके.